मी इकडल्या न्यायाधीशांना तसं म्हणणार नाही. पण सर आता कोर्टाचा विषय नाही करा, काल सुप्रीम कोर्टामध्ये जिल्हा परिषदांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडली. कोर्ट म्हणते 50% पुढे जाऊन निवडणुका घेता येणार नाहीत आणि परवानगी देणार नाही. पण तेच कोर्ट मात्र नगर परिषद आणि नगर पंचायतीमध्ये 50% पुढे जाऊन आमच्या प्रेसिडेंट ट्रम्पनं अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टला मूर्ख म्हटलेलं आहे. का मूर्ख म्हटलं हे प्रेसिडेंट ट्रम्पला माहिती आहे आणि सुप्रीम कोर्टला माहिती आहे. एवढंच मी सांगतो. सर, हनुमंत पवार हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, त्यांच्यावरती पुण्यामध्ये हल्ला करण्यात आलेला आहे. पिस्तूल दाखवण्यात आला त्यांना. नाही, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत विधानसभा अधिवेशन सुरू असताना, विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा महाराष्ट्राला लाभलेला असताना पुण्यातल्या भर रस्त्यावर वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या खाली एका प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याला हनुमंत पवार यांना ज्या पद्धतीनं बंदूक दाखवून धमक्या दिल्या जातात, मारहाण केली जाते, ही दुसऱ्या एखाद्या राज्यात एखाद्या पक्षात भाजपा व्यतिरिक्त पक्षाकडून घडलं असतं तर काय झालं असतं. पण महाराष्ट्रामध्ये हे खुलेआम चालू आहे. कोणीतरी गळ्यामध्ये काहीतरी उपरणी घालतात आणि हिंदुत्वाच्या नावानं हे चालू आहे. लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला दिलेला आहे. हा तुम्हाला विचारून आम्ही काय बोलावं हे ठरत नाही ना. जर फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना थोडी जरी लोकशाहीची आणि कायद्याची चाड असेल तर त्यांनी स्वतः या विषयात लक्ष घातलं पाहिजे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे असे एक प्रकारे म्हणत होते महाराष्ट्रामध्ये. ती आता बंद झाले किंवा त्याच्या नाही, विचारांची लढाई विचारणा जेव्हा करण्याची गोष्ट आपण करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीकडे विचार असावा लागतो ना. भाजपकडे कोणता विचारच नाही. हिंदू मुसलमान यापेक्षा कोणता विचार आहे का त्यांच्याकडे? कोणताच विचार नाही त्यांच्या.